नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपण आलोय लेंगरे आणि लेंगरेच्या मैदानावर सेमी 1 मध्ये बैल पळाला. नवीनच आहे मित्रांनो, अजून तो उजेडत नाही. लक्ष्मणराव बरोबर पळाला आणि बैल मालकाचं नाव काय? संजय दाराम यादव, अर्जुन जलदर शिंदे, लेंगरे. बर, म्हणजे लेंगऱ्यातलाच बैल आहे. दोघात आहे रेनावी लेंगरे. लेंगरे कुठने घेतला बैल? हा बैल गार्डीतच खरेद केलेला होता. कितीची खरेदी काय? हा बैल 11,51,000 रुपयाची खरेदी आहे. 11,51,000ची खरेदी. बरं, आता रेनावी लेंगऱ्याचा बैल, आज लेंगऱ्याचं मैदान, कलंदर बाबाच्या आशीर्वादानं पायरा झाला सकाळी, बैल पळाला आणि बैल फायनलला राहिला. म्हणजे एक प्रकारे आज म्हणजे शेवट रात्री 12 वाजता पायरा झाला. सकाळी पायरा झाला, रात्री 12 वाजल्यावर सगळ्यांनीच फोन स्विच ऑफ केले. पायऱ्याला जेवढे होय म्हटले तेवढे सगळ्यांनी गंडवलं होतो. पण माणसं काय करते, ते माणसाने वाटते बैल पळत नाही, हे होत नाही, ते होत नाही. पण ती तुम्ही म्हणता हो कसं काय म्हटलं तुम्हाला? मग ती तुम्ही म्हणता नाही करूया, चालतंय, गावचं मैदान आहे, देतो बैल, नाही काय अडचण, सगळं झालं. पण ऐन टाइमला सगळ्यांनी फोन बंद केलं. असं पण लय माणसाने बैल दिली की हेव देतो, ह्या बैलाला द्या, हेव देतो द्या. पण काय नाही, माणसं त्यांचं कामापुरते हे करून घेते ते, लास्टला बैल देत नाही, ती फोन बंद करून ठेवते, ती गंडवते ती माणसं. आज फायनल राहिलं काय 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 सांगतो? फायनलला आमचा बैलावर पूर्ण विश्वास आहे आणि इथले देवावर विश्वास आहे. गेल्या वर्षी बैलाने 1 नंबरचं फायनल केलंय आणि आताही माझी अपेक्षा एवढी आहे की हो बैल अगदी सगळ्याचा मान राखून बैल 1 नंबर करेल अशी अजूनही आम्हाला अपेक्षा आहे. म्हणजे तुम्हाला इथल्या देवावर खूप विश्वास? खूप विश्वास आहे आणि ह्याच्यापेक्षा बैलावर विश्वास आहे. ज्यावेळी बैलाला बैल चांगला असेल तेव्हा कधी सुद्धा शंका घ्यायचं कारण त्यानं आणलेलं नाही. बर, आता गेल्या वर्षी कुठल्या बैलाने 1 नंबर केला तुमच्या? गेल्या वर्षी मासन हा बैरवच होता, ह्योच. म्हणजे बैल खरेदी कधी केलाय? खरेदी करून आता 2 महिने झालं. गेल्या वर्षी म्हणजे मामा प्रकाश मोहिते लेंगरे आणि अर्जुन शिंदे लेंगरे ह्या दोघात होता गेल्या वर्षी. म्हणजे गेल्या वर्षी तुमच्या पहिल्यापासून तुमच्या पैशाच बैल आहे, पण आता पार्टनर बदलला. पार्टनर बदलला, ते ह्यांच्या बरोबर पार्टनर की केले. बर, बैल घेतला किती तुम्ही? बैल म्हणजे सुरुवातीला सुरुवातीला 2 लाख रुपयाला घेतला, आदत वासरू दोघात. मग आता मग कसं नियोजन केलं परत? त्या एकट्यात घेतला तुम्ही? नाही, आता त्या पक्का शेटचं आपलं होतं, ते त्यांनी म्हणले तुम्ही मला बैल द्यायचा आहे म्हणलं, त्यांनी म्हणले मी घेतो बैल, म्हणून परत आपण बैल घेतला. त्यांच्या बरोबर पार्टनरशिप मध्ये दोघात बैल घेतला. दोघात ठेवला. दोघात. काय हो आज गावचं मैदान आणि काय राहिला बैल? गावचं मैदान आता सांगायसारखं म्हणजे असं वाटतंय, प्रत्येक जणाला बैल मागितला. प्रत्येक जणाने शिव माझा बैल इथं पळत नाही, तिथं पळत नाही. जेवढी बैल मागितली तेवढे सगळी बैल इथं पळाय आली. पण पायऱ्यासाठी मला नाही म्हणून सांगितलं. पण माझा पण पायरा नव्हता. त्यांची ते राजू शेठ, जोगदर शेठ, त्यांची घरची गाडी आली होती तिथं. सकाळभर येतं त्यांना म्हटलं की बाबा हाणूया आपण गाडी, तर ती शेठ म्हटलं हाणूया आपली 2 गाडी. माझा एक बैल लक्ष्मण आणि दोन्ही हाणू, आणि त्यांचा दुसरा बैल आहे ती, आणि आमचा दुसरा घरचा एक बैल आहे, ती दोन्ही अशी दोन्ही फोडून हाणूया. ती पण घरचा ती घरचीच गाडी पळवाय आली. बर. त्याच्यामुळे ते दोन्ही फोडून हाणली. त्यांचं तुमचं पहिलं कधी बोलणं झालं का बैलाबद्दल? नाही, ते मागत होते आपल्याला बैल हाणूया म्हणून, पण मी म्हणलं गावच्या मैदानाला एखादा चांगला आपला बैल घालून कुठेतरी नियोजन चांगलं व्हावं म्हणून मी सगळ्यासाठी मागितला बैल, पण नाही आपल्याला कोणी काय बैल दिला. शेवटी लक्ष्मणराव बरोबर आणला. तो बैल आत नसल्यामुळे म्हणजे अंगावर असल्यामुळे सोडत नाही गाडी? नाही सोडत नाही, चांगला पळतोय बैल. तर मित्रांनो बघा, बैल अंधारात आहे पण बैल टॉपचा आहे मी म्हणेन, कारण हा पण बैल मला वाटतंय आतलाच बैल का हो? बाहेर पळते आतनं पण पळतोय, बाहेरून पण पळतोय. ज्यादा पब्लिक जर आतून आलं तर थोडा वेळ आतून लागून पळतोय. पण मेन खांदा म्हणजे कुठला? डावीचा बैल. आणि मग पायऱ्याला आता खूप अडचण येते, मग कसं आता? नाही, आम्हाला मी काय नाही, मी अडचण आली तर आपला बैल सुद्धा जोडीचा बैल कसा गावल त्या हिशोबाने आपण बैल झोपतो. म्हणजे जास्त करून तुम्ही आता अंधारातच पाहताय? अंधारातच आहे. किती आता तुम्ही 11 लाखाची म्हणजे खरेदी केली दोघात एक प्रकारे एकटा, तिथनं किती गुलाल झाला? तिथनं आता हे 5 गावच्या मैदानाचं हे 5वं मैदान आहे. 5वं मैदान गुलाल. गुलालात. काय अपेक्षा पूर्ण केली बैलांना घेतल्यासारखी? बैलानं पूर्ण अपेक्षा केलेली आहे. बैलाकडे आमची कोणती अपेक्षा राहिली नाही. बैलाला दिलेल्या पैशाचं आम्हाला समाधान झालेलं आहे. बरं, आता काय बैलाबद्दल काय सांगता?
बैलाबद्दल आम्हाला खात्री आहे. बैलाला बैल लागला की महाराष्ट्रात कुणाची गाडी असू दे त्याबद्दल आपलं चॅलेंज आहे. या उद्देशानंच आम्ही बैल खरेदी करून ठेवलाय. फक्त बैलाचं नाव बी भैरव आहे आणि बैल बी काळ भैरव वगैरे येडा बैल आहे. बैलाला बैल लागला की बैल गाडी नाही कुणाही सोडत. आता बैल नाही लागला तर आपण तरी गुरारून काय करायचं आणि बैला येतं अंगात रग असून काय करायचं. एकट्यानं गुलाल होत नाही. पहिला दोघा आता फक्त तुमच्या दोघाचा हो आणि बैल म्हणजे कुठं बघितलं सुरुवातीला तुम्हाला वाटलं की हीच बैल घ्यावा असं? हा बैल वासरू असतानापासून हितच आहे गोट्यावर लेंगऱ्यातल्या. बरं. लहानपणापासून बघतोय आदत घेतल्यापासून. तर मित्रांनो बघा खूप छान बैल पळा. आता फायनल जायचा आहे. चांगला बैल पळा सेमी 1 मध्ये. धन्यवाद.